किंवा कमीत कमी खर्चामध्ये ते काम कसं करावं. माझा लहान भाऊ आला म्हणे, भाऊ तुमच्या सांगण्याप्रमाणे माझी मॅरेज प्रोसेस इफेक्टिव्ह झाली म्हणे, तुम्ही मला शिकवलं होतं इफेक्टिव्हनेस. म्हटलं कसं रे बाबा. म्हणे मागच्या महिन्यात माझं एकच वेळा भांडण झालं बायकोशी. बरं म्हटलं बायकोची भांडण नाही होण्यासाठी काय केलं. म्हणे काही नाही भाऊ, म्हणे तिला दर आठवड्याला मी मूवी बघायला घेऊन जायचो, नंतर 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलो म्हणे, तिला 2-3 साड्या आणून दिल्या आणि मी काय केलं म्हणे 10 ते 12 दिवस मस्त सुट्टी मारली आणि तिच्याबरोबरच राहिलो म्हणे, एकदम खुश राहिली. म्हटलं हो. खर्च किती झाला. पगार बंद, खर्च इकडे चालू आहे. म्हणजे तुम्ही आउटपुट अचीव करण्यासाठी जे काही रिसोर्सेस वापरलेले आहेत त्याचा काही तालमेल नाहीये. इफिशियन्सी तुमची बिलकुल कमी झालेली आहे. मग त्याला मी हा दुसरा शब्द शिकवला, इफिशियन्सी म्हणजे काय, की बाबा कमीत कमी इनपुटमध्ये तू जास्तीत जास्त आउटपुट कसं काढणार. मग 4 महिन्यानंतर आला, भाऊ आत्ता 2,000 रुपये महिन्याला खर्च झाला. म्हटलं काय केलं रे बाबा. म्हणे भाऊ मी 5 स्टार हॉटेलला घेऊन जाण्याच्या ऐवजी तिला पाणीपुरी खायला घेऊन गेलो. जोरान टाळ्या वाजवा. जर माझा मंत्र दिलेला समजला तर टाळ्या वाजवा जरूर, नाही समजलं तर शांत बसा. तो म्हणे मी तिला पाणीपुरी खायला घेऊन जायचो, 5 स्टार हॉटेलला जे गार्डन मध्ये फिरायला घेऊन जायचो आणि तिला आनंदात ठेवलं म्हणे आणि खर्च माझा 2,000च्या आत ठेवला. आणि म्हटलं भांडणं म्हणे 2च वेळा झाले. म्हटलं टार्गेट 3 आहे, काही चिंता करू नको, अजून एक बाकी आहे. म्हणजे त्याची प्रोसेस आता इफेक्टिव्ह पण आहे आणि इफिशियंट पण आहे. मित्रांनो, कोणतंही काम करा, इफेक्टिव्हनेस पहिल्यांदा चेक करायचं, त्याने आपले ग्राहक खुश होतील. आणि इफिशियन्सी चेक करा, त्याने आपण श्रीमंत होणार. कारण आपला सगळा फिजूल खर्च आपण त्याच्यामध्ये कमी करणार आणि जे काही ॲड होणार ते आपल्या प्रॉफिटमध्ये ॲड होणार, आपला प्रॉफिट वाढत जाणार. दॅट इज कॉल्ड ॲज इफिशियन्सी. हे दोन्ही महत्वाचे शब्द आहे, ते लक्षात ठेवा. आणि यशस्वी लीडर, गैरसमज असतो काही लोकांचा, जो श्रीमंत समजतो की पैसा भरपूर आला म्हणजे आपला लोक सगळे फॉलो करतील, आपल्याला मान देतील. इथं एक सुंदर गोष्ट आपण आधीच शिकलेलो आहे. धनवान ग्रामस्थ पूज्यते, राजा राजस्य पूज्यते आणि विद्वान सर्वत्र पूज्यते. जसे आपल्या पब्लिक स्कूलच्या लोकांची पूजा सगळ्या दुनियामध्ये होते. आपले झेंडे कुठे कुठे गेले. सकाळी सरांनी, आपल्या सगळ्या सिनियर लोकांनी आपल्याला सांगितलं. कारण आपण विद्वान बनायला शिकलो या पब्लिक स्कूलमध्ये आणि ते विद्वान बनण्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपण फॉलो करत गेलो. ह्या पायऱ्या मात्र विसरू नका. सगळ्यात पहिली पायरी काय असते, ह्या पायऱ्या जर का फॉलो करत गेलो तरच आपण विजडम फेजला पोहोचत असतो. विद्वान बनणं म्हणजे विजडम फेज. सगळ्यात पहिली पायरी आपल्याला शाळेत काय मिळत असतं, इन्फॉर्मेशन मिळते. आपण पुस्तकं वाचतो, टीव्ही बघतो, याच्यातनं सगळी इन्फॉर्मेशन मिळते, नॉलेज मिळतं असतं आपल्याला. पण ते नॉलेज वापरायचं कसं, ते जर वापरलं तर आपला एक्सपिरियन्स बिल्टअप होत असतो. मग जसा हा एक्सपिरियन्स वाढत जातो, तो वाढत गेल्यानंतर आपल्याला त्या विषयातला, त्या फील्डमधली स्किल प्राप्त होते. आणि जेव्हा स्किल प्राप्त होते तेव्हा आपण शहाणपण येतं त्या गोष्टीचं आणि विजडम फेजला पोहोचत असतो. आपल्यापैकी बरेच जण डॉक्टर आहेत, ते जेव्हा डिग्री घेऊन बाहेर गेले असतील, क्लिनिक सुरू केलं असेल, त्यांच्याकडे पहिल्या दिवशी कोणी पेशंट आला तर ते काय करतात, तुमचं ब्लड टेस्ट करून घ्या, तुमचा एक्सरे काढा, तुमची सोनोग्राफी काढा, मग ते सगळे रिपोर्ट येऊ देतील. मग त्यांचं बुक बघतील, अरे हा आजार राहिला तर कोणती टॅबलेट द्यायची. आणि ती टॅबलेट देताना त्या पेशंटला सांगतात, जरा 3 दिवसानंतर परत दाखवायला या, काही फरक पडतोय का. कारण ते स्वतः कन्फर्म नसतात, तेव्हा त्यांनी इन्फॉर्मेशन घेतली, ज्ञान घेतलं. मग जेव्हा 4-5 वर्ष होत जातात आणि त्याच्यानंतर मग त्यांची प्रॅक्टिस वाढत जाते, मग पेशंट आला त्याला ते बाकीच्या टेस्टिंग नाही करायला लागणार, डायरेक्ट टॅबलेट देतात, त्यांना सांगतात 2 दिवसात बरं होणार, काही टेन्शन नका घेऊ. म्हणजे त्यांना एक्सपिरियन्स वाढत गेला. मग अजून एक्सपिरियन्स वाढत गेल्यानंतर इतकी स्किल येते की नाडी बघतात ते आणि नाडी बघून ठरवतात की काय आजार आहे म्हणून. तर त्या विजडम फेजला आपल्याला पोहोचायला पाहिजे. आता 30 बॉलमध्ये सेंचुरी मारायची, माझ्याकडे मेसेज आलेला आहे वेळ संपली म्हणून. 2-4 नोबॉल आहेत का सर? हा, बर, संपवतो मी. आपलं डेस्टिनेशन सर ठरवा, गोल ठरवा, स्मार्ट गोल ठेवा नेहमी.
मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक पाहिजेत, ते टाइम बाउंड पाहिजेत, असे गोल्स ठरवायचे आणि ते गोल्स अचीव करण्याचा आपण प्रयत्न करायचा. प्रत्येक काम करण्यासाठी, यश मिळवण्यासाठी आपले आई वडील गुरुजन यांचा नेहमी आशीर्वाद घेऊन चाला, त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आपल्या बुद्धिमत्तेबरोबर आपल्याला वरिष्ठांचा आशीर्वाद, आपलं नशीब पण जरुरीच असतं मित्रांनो, ते कधी विसरू नका. आणि सगळ्यात मोठा रोग आहे, सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग, बिलकुल परवा नका करू. आपण आपल्या धुंदीमध्ये आपलं काम करत राहायचं, कोण काय म्हणतं याची चिंता नका करू. आणि सगळ्यात चांगला मंत्र असा आहे की कष्ट इतक्या शांततेत करायचं की आपल्या यशाने धिंगाणा केला पाहिजे. काम ऐसा करो कि नाम हो जाए, या तो नाम ऐसा करो कि काम हो जाए. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. एक तर कामच असं करायचं की आपलं नाव होईल आणि त्याच्यानेच आपलं गाडं चालेल असं. मित्रांनो, या स्किल्स ज्या सकाळी ठुबे दादा त्यांच्या भाषणामध्ये सांगत होते, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींनी वक्तृत्वावर कमांड आली पाहिजे. वक्तृत्व म्हणजे तुमची कम्युनिकेशन स्किल. या वेगवेगळ्या स्किल्सवर तुम्ही जिथं जिथं संधी मिळेल तिथं प्रशिक्षण घ्यायचा प्रयत्न करा, पण तुमची ह्या स्किल्सवर मास्टरी येणं गरजेचं आहे. त्या कम्युनिकेशन स्किलमध्ये, कम्युनिकेशन स्किल ही सगळ्यात महत्त्वाची स्किल त्यातली, आणि त्यातल्या त्यात अजून बॉडी लँग्वेज. आणि कम्युनिकेशनमध्ये जे शेवटचा पॉईंट आहे, भावना. सक्सेसफुल लीडर, ज्याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात लीडरशिप स्किलमध्ये, इमोशनल इंटेलिजन्स, ती ते इंटेलिजन्स म्हणजे जेव्हा तुम्ही भावना समजतात समोरच्या व्यक्तीच्या, आपल्या टीमच्या, आणि त्या भावना समजून जेव्हा तुमचं मॅनेजमेंट करतात, दॅट इज कॉल्ड इमोशनल इंटेलिजन्स, आणि ती तुमची लीडरशिप असते. मी सगळ्यात शेवटी एक गोष्ट सांगू इच्छितो, तुमचं टाइम मॅनेजमेंट पण चांगलं राहू द्या, स्ट्रेस मॅनेजमेंट चांगलं पाहिजे. 24 तास दुनियामध्ये, सगळ्यात 24 तासामध्ये फक्त डे आणि नाईट हे दोनच टाइम असतात जिथं स्ट्रेस असतो माणसाला, आणि ते नेहमी राहणार मरेपर्यंत. त्याला हँडल कसं करायचं, त्याच्यासाठी आपली कॅपेबिलिटी वाढवायची. डिफिकल्टीज नेहमी आपल्याला चांगल्या डेस्टिनेशनला घेऊन जातात, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि जो चेंज आणतात तुम्ही स्वतःमध्ये आपल्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी, तो चेंज पण कधी दुसऱ्यांसाठी आणू नका, आपल्या स्वतःसाठी चेंज आणायचा. याने मला चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून मी हे करायला पाहिजे, बिलकुल करू नका तसं. स्वतःसाठी जेव्हा तुम्ही करतात तेव्हाच तुम्ही मन लावून करतात आणि त्याचं यश तुम्हाला मिळत असतं. मित्रांनो, देवाने यशस्वी आणि अपयशी माणसांना सगळ्यांना 24 तास दिलेले. त्या 24 तासामध्ये आपल्यावर असतं की आपण ते 24 तास कसे वापरायचे. मी एक फार पुढे लिहिलेलं बघा, काय, वक्त आपका है चाहे तो सोना बना लो या तो सोने में गुजार दो. जे लीडर असतात, जे त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतात, पुढे जात असतात, ते इतक्या एफिशियन्सीने काम करत असतात, ते नेहमी सकाळी लवकर पण उठत असतात आणि सकाळीच त्यांचा दिवस सुरू करून घेतात. तुमच्यापैकी 7 वाजेनंतर उठणारे किती लोक आहेत बरं? आहेत का कोणी? जर नसतील आणि शेजारी बसलेले असतील तर आता टाळ्या असा नका वाजवू, असे हात करा आणि अशा वाजवा टाळ्या त्यांच्या गालावर. कारण सगळ्यात मोठा दुर्गुण आहे हा लीडरशिपचा. लीडर बनायचं असेल चांगलं तर सकाळी सगळ्यांनी उठायचं सूर्योदयाच्या अगोदर आणि आपलं काम करायचं. मित्रांनो, माझ्या आयुष्यात मी काहीही नव्हतो, मला जे सक्सेस मिळालं, ते सक्सेस मिळवण्यासाठी ही एक कविता आहे हरिवंशराय बच्चन यांची. ती कविता मी वाचून दाखवतो. ही कविता मी माझ्या ऑफिसमध्ये लावलेली, घरी लावलेली आहे, माझ्या लॅपटॉपच्या डेस्कटॉपवर असते, दररोज मी वाचत असतो. आणि ह्याच कवितेने मला मोठं बनवलेलं, जे आपण शिकलेलो होतो, तीच कविता मी तुमच्या समोर मांडतो आणि नंतर माझं बोलणं संपवणार आहे. नन्ही चीटी जब दाना लेके चलती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है. मन का विश्वास रंगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है। मिलते न सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दूना उत्साह उसी है रानी में। मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं जाती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। तिसरं पण अतिशय सुंदर आहे जे आपल्याला कामाचं आहे। असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्षों का मैदान मत छोड़ भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। मित्रांनो, ही कविता आपल्या हृदयाशी घेऊन चला, सगळ्यांना सक्सेस मिळेल। संपवण्याच्या अगोदर आजच्या आपल्या अतिशय अविस्मरणीय असा एकदम ऐतिहासिक आपल्यासाठी ऐतिहासिक हा सुवर्ण सोहळा आहे, सुवर्ण महोत्सव सोहळा। यात बोलण्याची मला जी संधी दिली, आपल्याशी माझे विचार मांडण्याची संधी दिली, मी त्याबद्दल आपल्या सगळ्या वरिष्ठ बांधवांचे, अध्यक्ष साहेबांचे, सगळ्या कमिटी मेंबर्सचे आभार मानतो। कारण माझ्या दृष्टीने पण मी आतापर्यंत बाहेर कितीही ट्रेनिंग प्रोग्राम दिले, ते एक माझं प्रोफेशनल लाईफ होतं। आज बोलताना थोडं घरच्या लोकांबरोबर मी बोलत होतो, बोलताना थोडं जास्त बोललं गेलं असेल, कमी बोललं गेलं असेल तर माफ करा। परंतु जेव्हा कधी ह्या विषयांवर तुम्हाला कधी काही गायडन्स लागलं, मदत लागली, जरूर कॉन्टॅक्ट करा। मी नेहमी आपल्या सेवेशी तत्पर असणार। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच। त्यांचे आभार मानल्याशिवाय कसं काय कार्यक्रमाची सांगता होईल। त्यांचे आभार मानण्यापूर्वी म्हणजे ह्या सत्रासाठी आपल्याला उत्तरार्धात सुद्धा एक पाहुणे लाभलेत, त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी जितेंद्र पाटील याला करतो। संजय निकम। सर्व पाहुण्यांचे आभार। आणि दीपक पाटील यांनी आपल्या यशस्वी नेतृत्वाची जी सूत्री अगदी सहज, सोप्या आणि सरळ भाषेत उलगडून सांगितली, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये जी त्यांनी लीडरशिपबद्दल सांगितली की लीडर माय मॅन आयदर ही इज अ लीडर ऑर फॉलोअर। आता आपल्यामध्ये कोण लीडर आहेत आणि कोण फॉलोअर आहेत, आत्ता या क्षणासाठी जरी माझ्या मतानुसार एकच क्रायटेरिया आहे, जे या कार्यक्रमासाठी स्वतः होऊन आलेत ते सर्व लीडर आहेत, आणि या कार्यक्रमासाठी ज्यांना ओढून ताणून आणलं गेलं ते फॉलोअर आहेत। धन्यवाद। आता लगेचच तिसरे सत्र सुरू होत आहेत। मित्रांनो, ही एक थोडीशी आपली कार्यशाळा समजूया। नेतृत्व विकासाची गरज बऱ्याच जणांना समजलं असेल। दीपक पाटलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितले, तो एक प्रोफेशनल काउन्सिलर आहे मध्ये। यानंतरचं आपलं सत्र आहे विपश्यनेचं मार्गदर्शन व कार्यशाळा। तत्पूर्वी आपल्यामध्ये काही भगिनी आलेल्या आहेत, त्यामध्ये 1977 बॅचचा प्रकाश PK पवार यांच्या लाईफ पार्टनर आपल्यामध्ये आलेल्या आहेत। श्रीमती विमल प्रकाश पवार या आलेल्या आहेत। त्यांच्या नवऱ्यावर त्यांनी काहीतरी कविता केलेली असं त्या म्हटल्या, तर आपण त्यांना एक फक्त 5 मिनिटाचा स्लॉट या ठिकाणी देऊया। तेव्हा मी विमलताईंना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यावं। आणि त्यानंतरचं जे सत्र आहे विपश्यना, या सत्राचे अध्यक्ष आहेत सुधाकर बोरसे, आणि यामध्ये मी स्टेजवर मंचावर मी पाचारण करतो ते प्रमोद पाटील, संभाजी गवळी, छगन नेरकर, नरेंद्र नेरकर, प्रकाश बदाने आणि रोहन बोरसे यांनी कृपया मंचावर यावं। या एक महिला भगिनी स्वतःहून म्हणते की मला माझ्या नवऱ्यावर केलेली कविता ऐकवायची, तेव्हा मला असं वाटतं आपण थोडं इंटरेस्ट घेऊन कविता ऐकूया आपण काय। मी एक अभियंता पत्नी आहे,
प्रकाश काळू पवार आणि ते पण शासकीय विद्यानिकेतनमध्ये पास आऊट झालेले आहेत. तर जेव्हा त्यांनी बाळगी बोरदा रस्ता 14 किलोमीटर पायी सर्वे केला होता, त्याच्यानंतर त्यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जेव्हा मिळाला होता, त्यांच्याचवर मी ही कविता केलेली आहे. तर 2 मिनिटात ती तुम्हाला मी ऐकवते. आज GPS सुवर्ण महोत्सवी स्नेह मेळावा सुरू झालेला आहे. या प्रसंगी मला 2 शब्द बोलण्याची जी संधी मिळाली आहे, श्री PK पवार PMGSY अभियंता आहेत, त्यांच्यावर ही कविता मी केलेली आहे. बरं का हो रावसाहेब, ऐकाल का माझं एक, PMGSYच्या रस्त्याचं काम तुम्ही करा बरं का हो नेक. बरं का हो रावसाहेब, ऐकाल का माझं एक, PMGSYच्या रस्त्याचं काम तुम्ही करा बरं का हो नेक. रस्त्यावरनं जाणारा विद्यार्थी पोचला पाहिजे शाळेत वेळेवर, तेव्हाच माझ्या मनाला आनंद होईल खरोखर. रस्त्यावरनं जाणारा विद्यार्थी पोचला पाहिजे शाळेत वेळेवर, तेव्हाच माझ्या मनाला आनंद होईल खरोखर. बरं का हो रावसाहेब, ऐकाल का माझं एक, PMGSYच्या रस्त्याचं काम तुम्ही करा बरं का हो नेक. सायकल असो वा टांगा, बैलगाडी असो वा रिक्षा, सायकल असो वा टांगा, बैलगाडी असो वा रिक्षा, यांना रस्त्यावरनं चालताना वाटलं पाहिजे आरामशीर, तेव्हाच माझ्या मनाला आनंद होईल खात्रीशीर. बरं का हो रावसाहेब, ऐकाल का माझं एक, PMGSYच्या रस्त्याचं काम तुम्ही करा बरं का हो नेक. बैलगाडीतली पोटुशी पोचली पाहिजे वेळेवर, बैलगाडीतली पोटुशी पोचली पाहिजे दवाखान्याच्या पायरीवर वेळेवर, तेव्हाच माझ्या मनाला आनंद होईल खरोखर. बैलगाडीतली पोटुशी पोचली पाहिजे दवाखान्याच्या पायरीवर वेळेवर, तेव्हाच माझ्या मनाला आनंद होईल खरोखर. बरं का हो रावसाहेब, ऐकाल का माझं एक, PMGSYच्या रस्त्याचं काम तुम्ही करा बरं का हो नेक. PMGSYचा अर्थ गाव तिथे रस्ता आहे असा. आपण जेव्हा चांगले कराल काम, तेव्हाच आपल्या पदवीचा चांगला उमटेल ठसा. PMGSYचा अर्थ गाव तिथे रस्ता आहे असा, पण आपण जेव्हा चांगले काम कराल, तेव्हाच आपल्या पदवीचा चांगला उमटेल ठसा. बरं का हो रावसाहेब, ऐकाल का माझं एक, PMGSYच्या रस्त्याचं काम तुम्ही करा बरं का हो नेक. PMGSYच्या रस्त्याचं काम तुम्ही करा बरं का हो नेक. धन्यवाद. मला या स्टेजवर येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सगळ्यांचे ऋणी आभारी आहे. धन्यवाद पवार वहिनी. पवार असल्याचा अभिमान वाटतो. प्रकाश पवारांना एवढी सुसंस्कृत पत्नी मिळाली याचंही मोठं आश्चर्य वाटतं. मित्रांनो, नेतृत्व गुणाविषयी आता आपण मार्गदर्शन घेतलं, थोडं सुस्तीत का होईना, परंतु जेवणानंतरची एक नॅप किंवा एक थोडीशी झोप तुमची झाली असेल